तुमचं नाव काय आहे शौर्य. आणि तुमचं? त्रिशा. कोणत्या क्लासमध्ये आहात? तिसरी. आणि तुम्ही? 7वी. तुम्ही हैदराबाद मध्येच राहता? एका शाळेत? नाही. वेगवेगळ्या शाळांमध्ये? आचार्यजी, यांच्याशी संबंधित एक प्रश्न विचारायचा होता. आपण सध्या 44 ते 42 वयोगटात आहोत आणि हे लोक सुद्धा 3 ते 4 वर्ष, 6 ते 7 वर्ष शाळेत गेलेत, म्हणजे त्यांचं शिक्षण सुरू झालेलं आहे. तर आपण आपलं अकॅडमिक्स पाहिलंय, पण आजकाल यांचं काय चाललंय ते बघितल्यावर असं वाटतं की रिअल लाईफशी काही रिलेटेबिलिटी समजत नाहीये. जसं की IITची तयारी करायची म्हटलं तर खूप वेळ जातो, त्यात मेहनत लागते आणि ती लागायलाच हवी. तसंच जर IPSचा विचार केला, कॅटचा विचार केला आणि मग त्याला रिअल लाईफशी जोडून बघितलं की पुढे कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणार आहेत, तर त्या सगळ्या गोंधळात काहीच नीट समजत नाही. काय शिकतोय आपण? म्हणजे एक रस्ता तर समजा नंतरच ठरवू असं वाटत राहतं. मग आजपासून यांना नेमकं काय शिकवावं? पहा, शाळेत जे काही शिकवलं जातंय ना त्यांना, ते ठीक आहे, चुकीचं नाहीये. खरं तर आज जसे सिलेबस आहेत आणि शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, मल्टीमीडिया मोड्स वगैरे, ते आमच्या काळात नव्हतेच. त्यामुळे थोडक्यात सरासरी विचार केला तर यांना शाळेत जो कॉन्टेंट मिळतोय तो बऱ्यापैकी ठीक आहे. हो, काही ठिकाणी बायस असतो, टेक्स्टबुक्समध्ये थोडी गडबड असते, थोडी भेसळही असते, पण तरीही आपलं एज्युकेशन सिस्टम त्यांना भाषा शिकवतंय, इतिहास शिकवत आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, म्हणजे विद्येचा जो वर्ल्डली अफेअर्सचा संपूर्ण भाग आहे तो त्यांना समजतोय. पुढे जाऊन राज्यशास्त्र येईल, अर्थशास्त्र येईल, हे सगळंच आपली सिस्टम शिकवणार आहे. ही सगळी माहिती घरी बसून कधीच मिळाली नसती. त्यामुळे ते ठीक आहे, परिपूर्ण नाहीये, पण चुकीचं सुद्धा नाहीये. समस्या ही नाहीये की जे शिक्षण मिळतंय ते चुकीचं आहे. समस्या ही आहे की ते अपूर्ण आहे. चुकीचं नाही, अपूर्ण आहे. कारण कुठेही हे सांगितलं जात नाही की त्रिशाला आता हे कळावं की हा अभ्यास नेमका का करायचा.